नमस्कार, मी अंकिता जाधव. जय महाराष्ट्रच्या आमच्या समृद्ध महाराष्ट्राच्या या भागात आपलं स्वागत. राज्याच्या प्रगतीसाठी सरकारकडून कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले आणि त्यांचा राज्याच्या विकासात कसा हातभार लागणार आहे त्यावर एक नजर टाकूयात आजच्या या भागात. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे. या डीलला आता मदर ऑफ ऑल डील म्हटलं जातंय. युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष एंटोनियो लुईस सांतोस दा कोस्टा आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या कराराची घोषणा करण्यात आली आहे. भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा खऱ्या अर्थानं मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स ठरलाय. या ऐतिहासिक करारामुळे भारत जागतिक जीडीपी मध्ये जवळपास 25% वाटा उचलतात अशा युरोपातील 27 देशांशी जोडला गेलाय. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मनापासून आभार मानलेत. तर भारत युरोप मुक्त व्यापार करारातील महत्त्वाच्या बाबी कुठल्या आहेत? युरोपमधून भारतात येणाऱ्या 90% वस्तूंवर हा करार लागू असेल. युरोपमध्ये बनलेल्या गाड्यांवरील टॅरिफ टप्प्याटप्प्यानं 70% 10% आणणार. टॅरिफ 10% आणेपर्यंत वर्षाला 2.50 लाख वाहनांचा कोटा असणार. यंत्रसामुग्रीवरील 44% कर, रसायनांवरील 22%, फार्मावरील 11% कर जवळपास शून्यावर येणार. 90% वैद्यकीय यंत्रांवरील टॅरिफ शून्यावर येणार. विमान आणि अंतराळयानाच्या सुट्या भागांवरील टॅरिफ काढून टाकणार. युरोपमधील वाईनवरील टॅरिफ 20 ते 30% तर दारूवरील टॅरिफ 40% आणणार. पुढील 7 वर्षात भारतातून युरोपात जाणाऱ्या 99.5% वस्तूंवरील टॅरिफ कमी होणार. यामध्ये चामडं, कपडा, रसायनं, रबर, धातू आणि ज्वेलरीचा समावेश आहे. एक प्रकारे जगातली दुसरी आणि जगातली चौथी अशा 2 या अर्थव्यवस्था एकत्रित आल्यामुळे भारताचा तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे जाण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे. आजचा दिवस हा निश्चितपणे इतिहासात लिहिण्यासारखा दिवस आहे. मी पुन्हा एकदा प्रधानमंत्री मोदयांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. सन 1937 मध्ये निर्मित आणि सन 1944 मध्ये मुंबई बंदरातील मालवाहू जहाजाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक टर्न टेबल शिडी वाहनाचं मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन करण्यात आलंय. पुनर्जतन केलेल्या या ऐतिहासिक वाहनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी महानगरपालिका मुख्यालयात लोकार्पण करण्यात आलंय. ऐतिहासिक वारसा लाभलेले 1937 मधील टर्न टेबल शिडी अग्निशमन वाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दल सेवेत पुन्हा दाखल झाले. ही बाब मुंबईकरांसाठी गौरवास्पद असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढलेत. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इथे टर्न टेबल शिडी अग्निशमन वाहनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलंय. रस्ता अपघातांचं प्रमाण कमी करून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं ठाणे पोलिसांकडून राबवण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ठाणे कार्निवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या भव्य कार्निवलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर साकेत पोलीस परेड मैदानात 3 दिवस हा कार्यक्रम पार पडलाय. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ई-बाईकची सवारीही केली. देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं सादरीकरण सर्वोत्कृष्ट ठरलंय. यंदाच्या संचलनामध्ये राज्याच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथानं प्रथम क्रमांक पटकावलाय. केंद्र सरकारकडून या निकालांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून या गटात जम्मू काश्मीर आणि केरळ या राज्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलाय. यंदा महाराष्ट्रानं गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला होता. या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, गणेशोत्सवाचा सामाजिक वारसा आणि त्यातून मिळणारा आर्थिक रोजगार आणि आत्मनिर्भरतेचा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला होता. चित्ररथावरील भव्य गणेश मूर्ती, पारंपरिक ढोल ताशा पथक आणि लेझिम खेळणाऱ्या कलाकारांच्या उत्साहानं कर्तव्यपथ दुमदुमून गेला होता. याच प्रभावी सादरीकरणामुळे परीक्षकांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या गटातून महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथ म्हणून निवडलंय. प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर राजधानी दिल्लीतील करियप्पा मैदानावर पार पडलेल्या एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या कन्येनं
आपल्या अद्वितीय कर्तृत्वाचा झेंडा फडकवलाय. महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनियर अंडर ऑफिसर तनू भान हिनं आर्मी विंग मधून देशातील सर्वोत्कृष्ट कॅडेट हा सर्वोच्च बहुमान प्राप्त केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते एका दिमाखदार सोहळ्यात तनू भान हिला सुवर्ण पदक आणि मानाची केन देऊन गौरवण्यात आले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांची विशेष उपस्थिती होती. समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या या भागात एवढंच. पुन्हा भेटूयात नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्राच्या भागात. तूर्त एवढंच. नमस्कार.